नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2025-26 उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। एकूण 60 गुणांचा पेपर आहे। 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 50 गुणांची लेखी परीक्षा। या ठिकाणी तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न देण्यात आलेले आहे। व्हिडिओला जर घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। प्रश्न तिसरा एकूण 9 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। 23,33,03,003 ही संख्या अक्षरात लिहा। आपण त्या ठिकाणी संख्या अक्षरात लिहिलेली आहे। ब प्रश्न 69,79,556 ही संख्या अंकात लिहा। आपण त्या ठिकाणी संख्या अंकात लिहिलेली आहे। क प्रश्न 23,33,03,003 अधिक 18,328 यांची बेरीज आलेली आहे 23,33,18,631। ड प्रश्न एक दिवसीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीने काढलेल्या एकूण धावा 10,773 आणि सचिनने काढलेल्या एकूण धावा 8,426 आहेत, तर दोघांच्या धावांमधील फरक काढा। 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। त्या ठिकाणी सचिन तेंडुलकरच्या धावा आहेत 18,426 वजा महेंद्रसिंह धोनीच्या धावा 10,773 आणि दोघांच्या धावांमधील फरक आहे 7,653। त्यानंतर आहे ई प्रश्न, एका पुस्तकाची किंमत 305 रुपये आहे। अशी 7,850 पुस्तके खरेदी केल्यास त्यासाठी एकूण किती रक्कम द्यावी लागेल? 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। एका पुस्तकाची किंमत 305 रुपये, खरेदी केलेली पुस्तके आहे 7,850, एकूण रक्कम 305 गुणिले 7,850। उत्तर आलेले आहे 23,94,250 रुपये। फ प्रश्न 23,302 भागिले 18 भागाकार आलेला आहे 1,294 आणि बाकी आहे 8। ग प्रश्न 29 वजा ऋण 81 त्याचे उत्तर आलेले आहे 110। ह प्रश्न 3/25 वजा 4/125 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। अगोदर आपल्याला छेद समान करावे लागतील आणि त्याचे उत्तर आलेले आहे 11/125। ज प्रश्न व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा। 30/8 आणि दशांश अपूर्णांकात आपण रूपांतर केलेले आहे 3.75। त्यानंतर आहे प्रश्न चौथा 5 गुणांसाठी आहे। खाली दिलेली उदाहरणे सोडवा। त्यातील अ प्रश्न खालीलपैकी कोणती संख्या 3/4 आणि 5/6 या दोन संख्यांच्या दरम्यान येईल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 19/24। ब प्रश्न खालीलपैकी सत्य विधान ओळखून त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। 4 विधाने दिलेली आहे, योग्य विधान आपल्याला ओळखायचे आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे। पर्याय क्रमांक 1 चे उत्तर बरोबर आहे, त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 1 लिहिलेला आहे। विधान आहे 7/4 ही संख्या 3/2 आणि 2 या संख्यांच्या दरम्यान आहे। क प्रश्न राज, किरण आणि ऋषी हे रोज चालत शाळेत जातात। एक दिवशी शाळेत जाण्यासाठी राजला सर्वात जास्त तर ऋषीला सर्वात कमी वेळ लागला। राजला शाळेत जाण्यासाठी 1 तास तर ऋषीला 2/5 तास लागला। दिलेल्या माहितीच्या आधारे किरणला शाळेत जाण्यासाठी साधारण किती वेळ लागला असेल ते शोधा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। उत्तर किरणला शाळेत जाण्यासाठी लागणारा वेळ
साधारणपणे 12 मिनिटे आणि 60 मिनिटे यांच्या दरम्यान असेल. ड प्रश्न, त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 1 गुणासाठी आहे ड प्रश्न. प्रश्न 5वा एकूण 6 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायांपैकी कोणती घनसंख्या आहे ते सांगायचे आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे 8000. ब प्रश्न, गटात न बसणारी संख्या ओळखा व त्या संख्येभोवती गोल करा. संख्येचा जो गट दिलेला आहे त्या गटात न बसणारी संख्या आहे 5625. पुढे आहे क प्रश्न, दिलेल्या संख्येचे अवयव पाडल्यास त्यातील अवयवांची संख्या 3च्या पटीत असेल तर ती संख्या घन असते. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. ड प्रश्न, 81च्या 5व्या घाताचे घनमूळ खालीलपैकी कोणते? पर्याय क्रमांक 1 चे उत्तर बरोबर आहे. ई प्रश्न 2 गुणांसाठी आहे. प्रश्न 6वा 8 गुणांसाठी आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. विस्तार करा. 21 अधिक x दुसऱ्या कंसात 21 वजा x. त्याचे उत्तर आलेले आहे 441 वजा x वर्ग. ब प्रश्न, विस्तार करा. पहिल्या कंसात आहे 3p अधिक 2q दुसऱ्या कंसात p वजा q. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. क प्रश्न, एका घनाकृती तलावाची लांबी 199 मीटर आहे तर त्या तलावात किती पाणी मावेल हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. 3 गुणांसाठी आहे. $78,80,599 घनमीटर हे उत्तर आलेले आहे. ड प्रश्न, विस्तार करा. 2 गुणांसाठी आहे. प्रश्न 7वा 3 गुणांसाठी आहे. कंसात दिलेल्या अवयवांपैकी योग्य अवयव निवडून चौकटीत लिहा. त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहे ईडी x वजा 8 x अधिक 3, DC x अधिक 3 x वर्ग वजा 3x अधिक 9 आणि EF x अधिक 8 x वजा 8. प्रश्न 8वा खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 4 गुणांसाठी आहे. अ प्रश्न, एक दुकानदार वस्तूची किंमत त्याने खरेदी केलेल्या किमतीपेक्षा 20% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकाला 10% सूट देतो तर दुकानदारास किती नफा मिळेल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8%. ब प्रश्न, एका ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एका घड्याळाच्या छापील किमतीवर 12% सूट देऊनही विक्रेत्याला 25% नफा होतो. घड्याळाची छापील किंमत 1250 असेल तर घड्याळाची खरेदी किंमत किती असेल? 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. घड्याळाची खरेदी किंमत 880 असेल. प्रश्न क्रमांक 9 खाली दिलेली उदाहरणे सोडवा. प्रश्न क्रमांक 9 5 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण समचलनाचे आहे? पर्याय क्रमांक 4 चे उदाहरण समचलनाचे आहे. एक समान वेगाने कारने कापलेले अंतर आणि अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ. ब प्रश्न, खालील विधान चलनाचे चिन्ह वापरून लिहा. 1 गुणासाठी वाहकाचा रोध हा त्याच्या काटछेदी क्षेत्रफळाशी व्यस्त चलनात असतो. पुढे आहे क प्रश्न, एक कंपनी एका खोक्यात 9 चेंडू मावतील याप्रमाणे दररोज 150 खोकी चेंडूचे उत्पादन करते. ग्राहकांच्या मागणीनुसार एका खोक्यात फक्त 6 चेंडू मावतील एवढा खोक्याचा आकार कमी केला तर कंपनीला दररोज किती खोके लागतील? सुरुवातीला कंपनी दररोज 9 चेंडू मावेल अशा 150 खोकी तयार करते. एकूण चेंडूंची संख्या 150 गुणिले 9 बरोबर 1350 चेंडू. ग्राहकांच्या मागणीनुसार आता एका खोक्यात 6 चेंडू मावतात
नवीन खोक्यांची संख्या बरोबर एकूण चेंडूंची संख्या भागिले 6. 1350 भागिले 6 उत्तर आले 225 खोकी. म्हणून कंपनीला दररोज 125 खोकी लागतील. पुढे आहे प्रश्न 10वा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. प्रश्न 10वा 6 गुणांसाठी आहे. चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे, तर पुढील कृती पूर्ण करा. बाजू PQ एकरूप बाजू SR. ब PR बरोबर 2 गुणिले PT. क मापकोन PQR अधिक मापकोन QRS बरोबर 180 अंश. कारण समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. दुसरे कारण कर्ण परस्परांना दुभागतात. आणि तिसरे कारण समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात. प्रश्न 11वा 4 गुणांसाठी आहे. खालील रचना करा. रेषा M काढा. त्या रेषेबाहेर बिंदू P घ्या. बिंदू P मधून जाणारी आणि रेषा M ला समांतर असणारी रेषा काढा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्यानंतर प्रश्न 11 मधील ब प्रश्न आहे. रेषा PQ काढा. त्या रेषेला 3 सेमी अंतरावर गुण्याच्या साहाय्याने समांतर रेषा ST काढा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2025-26 उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.